हॅलो, वेलकम बॅक टू फूड मेनिया मराठी. मला एक सांगा, तुम्हाला पावभाजी आवडते का? मला प्रचंड पावभाजी आवडते. खूप जास्त पावभाजी मला आवडते. पण ती घरी बनवलेलीच. बाहेर कुठल्याही हॉटेलची किंवा स्ट्रीट फूडची पावभाजी मला इतकी आवडत नाही. पण घरी बनवलेली पावभाजी मला प्रचंड आवडते. त्यात एक आठवण मी तुम्हाला नक्कीच सांगेल. माझा एक मित्र आहे. माझ्या मित्राच्या घरी मी जी काही पावभाजी खाल्लेली, आहाहाहा! अफलातून पावभाजी. ॲक्च्युली लास्ट टाईम मी जेव्हा त्याच्या घरी गेलेलो पावभाजी खाण्यासाठी, ॲक्च्युली एका बड्डे पार्टीसाठी मी त्याच्या घरी गेलेलो आणि मी त्याच्या घरी जाऊन फक्त त्याला जस्ट भेटून लगेच निघणार होतो. पण घरातून पावभाजीचा मला खूप छान असा घमघमाट येत होता आणि माझी जीभ कंट्रोल नाही झालेली आणि मी पावभाजी खायला त्या ठिकाणी बसलो. तर खाताना देखील मी विचार केलेला, फक्त 1-2 पाव खाणार आणि मी लगेच उठून जाणार. पण प्रत्यक्षामध्ये मी जेव्हा पावभाजी खायला त्या ठिकाणी बसलो, मला भान नसल्यासारखं मी त्या ठिकाणी मनसोक्त पावभाजीचा आनंद लुटला. सो मित्राला मी त्यानंतर भरपूर वेळा सांगितलं की मला परत तुझ्या घरी पावभाजी खायला बोलव, परंतु अजूनपर्यंत त्याने काही मला बोलवलेलं नाही आहे. आणि ती फर्स्ट टाईम नव्हतं मी त्याच्या घरी पावभाजी खाल्लेली. मी अगोदरही त्याच्या घरी 2 ते 3 वेळेस पावभाजी खाल्लेली. अप्रतिम पावभाजी बनली जाते त्याच्या घरी. तर मित्रांनो, पावभाजीची हीच खासियत आहे, जी की पर्सनली मला फार आवडते. घरी बनवलेली पावभाजी ही अतिशय अफलातून आणि टेस्टी लागते. हवी तशी पाहिजे ते जिन्नस घालून आणि छान अशी पावभाजी घरी बनवता येते. मन मोकळी पोट भरून खाता येते. बाहेर बनवलेली पावभाजी ओके असते. मला ती पर्सनली त्यातल्या त्यात आवडत नाही किंवा अशा कुठल्या आठवणी देखील नाही की हां या ठिकाणची पावभाजी मला फार आवडते. घरी बनवलेलीच पावभाजी मला फार आवडते. सो चला, आज आपण बघूया तीच आठवणीतली पावभाजी आणि हा व्हिडिओ मुद्दाम मी त्या मित्राला पाठवेल, जेणेकरून त्याला लक्षात येईल किंवा त्याला आठवण राहील की आपल्याला याला घरी एकदा परत बोलवायचं आहे पावभाजी खाण्यासाठी. तर चला, आज बघूया माझ्या पद्धतीने झणझणीत अशी पावभाजी. झणझणीत का? कारण ती पावभाजी मला ही तिखटच खायला खूप आवडते. तर चला बघूया आजची आपली स्पेशल आणि युनिक अशी पावभाजीची रेसिपी. तर सर्वप्रथम पावभाजीसाठी लागणाऱ्या व्हेजिटेबल्स आपण कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत. यामध्ये मी घेतलेलं आहे बटाटे, टोमॅटो, सिमला मिरची, फ्लॉवर आणि ग्रीन पीस. या व्यतिरिक्त कुठलंही व्हेजिटेबल आपण यामध्ये घालणार नाही आहोत. तो हे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण कांदा आणि सिमला मिरची या गोष्टी कट करून घ्यायच्या आहेत. पावभाजीमध्ये बऱ्याचदा बीट देखील टाकलं जातं, कोणी गाजर देखील टाकतं, बऱ्याच वेळेला फ्लॉवर देखील टाकताना मी बघितलेलं आहे. पण खरं सांगू, या गोष्टी टाकण्याची मुळीच आवश्यकता नाही आहे. तुम्ही बीट कलरसाठी टाकतात, पण बीटला एक गोडपणा असतो, गोडसर चव असते. सो आपली पावभाजी देखील ही जरा स्वीट साईडकडे वळते. सो बीट हे मी मुद्दाम अवॉइड करतो पावभाजीमध्ये घालणं. तर आपल्याला याच व्हेजिटेबल घालायचे आहेत: फ्लॉवर, सिमला मिरची, ग्रीन पीस. हे 3 इन्ग्रेडियंट पावभाजीला कमाल बनवतात. तर कांदा आणि सिमला मिरची मी मध्यम आकारामध्ये बारीक या ठिकाणी चिरून घेतलेले आहेत. ॲक्च्युली सिमला मिरचीला तिचा एक वेगळा फ्लेवर आहे आणि फ्लॉवर ही अवश्य घालावी. बऱ्याच जणांना फ्लॉवर आवडत नाही, परंतु पावभाजीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली, उकडून घेतलेली फ्लॉवर ही अवश्य घाला. पावभाजीचा टेस्ट हा नक्कीच एन्हान्स होतो. आणि सिमला मिरचीला देखील तिची एक वेगळी टेस्ट आहे. ही एक गेम चेंजर आहे पावभाजीमध्ये. सो कांदा आणि सिमला मिरची कट केल्यानंतर आपण एक आलं लसूण पेस्ट आपल्याला पावभाजीमध्ये मुख्य घटक असतो. सो फ्रेश आलं आणि लसूण याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आणि जरा हिरव्या तिखट अशा मिरच्या आपल्याला पावभाजीमध्ये घालायच्या आहेत. सो याची पेस्ट आपण बनवून घेणार आहोत. मला पर्सनली पावभाजी ही तिखट खायला आवडते. सो मी ही पावभाजी नेहमी तिखट बनवतो. आपण कुकरमध्ये शिजवताना एक सिंगल टोमॅटो आपण त्या ठिकाणी घेतलेला होता.
उरलेले 3 टोमॅटो, मध्यम आकाराचे 3 टोमॅटो आपण त्याची प्युरी बनवून घेणार आहोत, जी की आपल्याला फोडणीमध्ये यूज करायची आहे. सो ही आपण टोमॅटोची प्युरी देखील बनवून घेतली. त्याचबरोबर आपले व्हेजिटेबल देखील हे प्रॉपर बॉईल होऊन गेलेले होतात. फार जास्त पाण्यात बॉईल नव्हत्या केलेल्या. त्यानंतर आपण त्यांना मॅशरने प्रॉपर मॅश करून घ्यायचे आहेत. ग्राइंडर फिरवायचं नाही आहे, त्याची पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे. प्रत्येक व्हेजिटेबल ह्या जाड्या मोठ्या आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या पाहिजे. आता आपण देऊया एक फोडणी. तर मेन गोष्ट सांगू पावभाजीची, सगळं रेडी आहे, व्हेजिटेबल कुक करून रेडी आहे, पाव रेडी आहे. सगळा खेळ हा आपल्या फोडणीमध्ये आहे. सो ही पावभाजीची फोडणी आपल्याला अतिशय प्रॉपर द्यायची आहे. तर या ठिकाणी आपण गरम तेलामध्ये जिरं, आलं लसूणची पेस्ट आणि आता कांदे आणि सिमला मिरची या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच वेळी टाकून घ्यायच्या आहेत आणि फुल फ्लेमवरती हे मसाले किंवा या व्हेजिटेबल चांगल्या फ्राय करून घ्यायचे आहेत. कमीत कमी 5 मिनटं आपल्याला फुल फ्लेमवरती हे सगळ्या व्हेजिटेबल्स कुक करून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत प्रॉपर. आणि ह्या प्रॉपर शिजल्या की आपण यामध्ये घालूया टोमॅटोची पेस्ट. या ठिकाणी मी मुद्दाम पेस्ट टाकतो आहे. बऱ्याच वेळा तुम्ही चॉप केलेले टोमॅटो देखील टाकू शकतात, पण एकदा पेस्ट टाकून नक्की बघा. एक पावभाजीला छान कन्सिस्टन्सी देखील येते आणि छान लागते. तर आता ही कच्च्या टोमॅटोची आपण या ठिकाणी पेस्ट टाकलेली आहे. तर ही पेस्ट प्रॉपर शिजेपर्यंत अजून 5 मिनटं आपण याला शिजवून घेतलेलं आहे. आणि परत एकदा मॅशरने हे सगळे जिन्नस आपण जरा मॅश करून घ्यायचे आहेत. जर हे व्हेजिटेबल प्रॉपर शिजले असेल तर सहजपणे हे मॅश केले जातात. तर आता मेन इन्ग्रेडियंट्स जे की पावभाजीची टेस्ट फार एन्हान्स करणार आहेत, आपण यामध्ये तेच आपले नेहमीचे काही मसाले घालून घेणार आहोत. तिखट मिरची पावडर, हळद, गरम मसाला, पावभाजी मसाला, धने पावडर. आणि मी मागे बोलल्याप्रमाणे पावभाजी मलाही जरा तिखट लागते, सो मी ही झणझणीतच बनवणार आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे आणि एकदम गरम गरम अशी लाल मिरची पावडर. तर जवळपास 7 ते 8 चम्मच मी या ठिकाणी मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर धने पावडर आणि पावभाजीचा मसाला. परत हे मसाले घातल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी परत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर आपण जे काही मॅश करून ठेवलेल्या व्हेजिटेबल्स होत्या त्यामध्ये आपण घालणार आहोत. परत एकदा नक्की लक्षात ठेवा, आपल्याला मॅशच करायचे आहे प्रत्येक व्हेजिटेबल, त्याला ग्राइंडरने त्याची पेस्ट बनवायची नाही आहे. आणि हो, ते मॅशरने टाकण्यापूर्वी एक छान घटक, टेस्ट चेंजर घटक आपण या ठिकाणी टाकतो आहे, तो म्हणजे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी ही पावभाजीमध्ये अवश्य घाला, त्याच्याने चव ही खूप छान लागते. खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे. आता यामध्ये आपण आपल्या मॅश केलेलं व्हेजिटेबल घालून घेणार आहोत. ही सगळी प्रोसेस बघताना हे सगळं बघण्याची एक वेगळीच मजा असते. तर तुम्ही देखील ही प्रोसेस नक्कीच एन्जॉय करा आणि आपल्या घरी पावभाजी देखील नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. तर सगळे व्हेजिटेबल घातल्यानंतर हे मिश्रण परत आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर अजून एक गोष्ट, मला पावभाजी ही फार अशी दाटसर किंवा घट्ट अशी आवडत नाही. मला जरा थिन म्हणजे जरा पातळ अशी पावभाजी आवडते. ती पावासोबत खूप छान पद्धतीने खाल्ली जाते आणि मला तशी जरा अशी नॉर्मल अशी थिन अशी पावभाजी आवडते. सो जरा मी अजून यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालतो आहे आणि हिला कमी घट्ट बनवतो आहे, कमी दाटसर बनवतो आहे. तर परत एकदा फुल फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि 5 मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत किंवा एक उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. सो साधारण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी माझी या ठिकाणी असते पावभाजीची. एक
5 मिनिटानंतर बघा छान अशा पद्धतीने आपल्याला छान कलर देखील आलेला आहे पावभाजीचा आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये. तर बघा यामध्ये प्रॉपर सिमला मिरची किंवा मॅश केलेल्या व्हेजिटेबल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि अशाच प्रकारची पावभाजी मला आवडते. मार्केटमध्ये खडा पावभाजी बनवून हा देखील प्रकार मिळतो, त्यामध्ये देखील अशाच प्रकारे जाड्या मोठ्या दिसणाऱ्या व्हेजिटेबल पावभाजीमध्ये दिसत असतात. तर या ठिकाणी आपली ही पावभाजी खमंग अशी पावभाजी तयार झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे पाव गरम करणे. तर मित्रांनो एक सांगू, पावभाजीसोबत ते गरम गरम खरपूस असे पाव खाण्याची देखील एक वेगळीच मजा असते. तर पाव मला देखील एकदम गरम गरम पावभाजी आणि गरम गरम खरपूस भाजलेले पाव, आहा हा, अफलातून मजा येते. तर सर्वप्रथम मी पाव कट करून घेतले आणि त्याला गरम तेलामध्ये आपण तेल टाकून त्याला छान असे खरपूस होईपर्यंत, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बरेच जण पावभाजीसोबत नॉर्मल किंवा न भाजलेले पाव देखील खातात, पण अशा प्रकारे पाव भाजून बघा, तुम्ही 2 पाव नक्कीच जास्त खाणार. हो, माझी गॅरंटी आहे 2 पाव नक्कीच जास्त खाणार. अजून आता जे काही आपण कट करून घेतलेले पाव आहेत ना, त्याला मधल्या साईडने देखील एकदम खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मधल्या साईडने देखील त्याला भाजायचं. बाहेरून दोघं साईडने त्याला असं खरपूस छान छान एकदम कडक नाही करायचं, पण खूप छान भाजून घ्यायचं त्याला. तर बघा हे मधल्या साईडने देखील बाहेरून दोघं साईडने हे छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत आणि मधून देखील मी त्याला तसंच भाजून घेणार आहे. पावभाजीसोबत असे पाव खूप छान लागतात. तर बघा मधल्या साईडने देखील हे नॉर्मल असे ब्राऊन भाजले गेलेले आहेत. फार जास्त आपल्याला असे जाळायचे नाही, पण असे ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला पाव भाजायचे आहेत. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने. सो यस, आपले पाव देखील आता या ठिकाणी छान भाजून झालेले आहेत. तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया. पावभाजी, मस्त खरपूस असे भाजलेले पाव आणि कांदा लिंबू. सो मी कंट्रोल नाही करू शकत होतो, या ठिकाणी मी मस्त कांदे आणि लिंबू पिळून सगळ्यात पहिले पावभाजी टेस्ट करतो. मस्त गरमागरम वाफाळलेली पावभाजी, तिखट अशी पावभाजी. अतिशय टेस्टी अशी आपली पावभाजी झालेली आहे मित्रांनो. तर ही पावभाजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा.